शेपट्यावर पाय ठेवतोस तू? दम झाला ना तर तुझ्या पूर्ण आयुष्यात हे विषारी विष पसरायला वेळ लागणार नाही. माझ्या वाटेत आडवा येणाऱ्याला मी एवढ्या सहज सोडत नाही. सदाशिव पण तेवढ्यात त्वेषाने त्याच्याकडे बघत होते. पण त्यांचं बोलणं ऐकून अनिल हलकच खिन्नपणे हसतो आणि दुसऱ्या क्षणात त्याच्या धारदार नजरेत त्यांच्या नजरेत आरपार बघत त्यांच्या जवळ अजून एक पाऊल टाकतो. बापापुढे शहाणपणा करायचा नाही आणि नागाला एक दिवस सरपटतच नाक घासायला लावलं ना तर मी पण नावाचा सरपंच अनिल यादव नाही. आजपर्यंत तुम्ही माझ्या दामिनीला पाण्यात बघत आलात ना, तिला कमी लेखत आलात. आज तिची कीर्ती समुद्रासारखी अथांग पसरलेली आहे सगळीकडे. तिला दुखवायचं तर लांब, तुम्ही तिच्या सावलीला बघू सुद्धा शकणार नाही आता. तर तुमची तेवढी लायकी नाहीये आता, समजलं? सदाशिवराव अनिल असं सडेतोड उत्तर देतो की क्षणासाठी सदाशिवरावांचीच नजर खाली चुकते. राहुल, गुलाबजाम घेऊन ये रे. अनिल तिथूनच ओढून राहुलला एका बाऊलमध्ये गुलाबजाम आणायला लावतो. तो बाऊल हातात घेत अनिल स्वतःच्या हाताने सदाशिवरावांच्या तोंडात तो गुलाबजाम जवळ कोंबतोच. सदाशिवराव तिकडे इकडे फिरवतात, पण अनिल त्यांचा जबडा स्वतःच्या हातात घट्ट पकडून तो गुलाबजाम त्यांच्या तोंडात कोंबतोच. आता कसं तोंड गोड झालं की नाही? तुम्ही पण घ्या. तो आधी हसत सदाशिवरावांना चिडवतो आणि नंतर मग त्यांच्या मागे उभा राहिलेल्या फुलाबाई आणि वसुंधराला बोलतो. तर सदाशिवरावांची झालेली अवस्था बघून इकडे मागे दामोदरराव, रघु काका आणि त्यांची बायको कसं बस त्यांचं हसू रोखून बसले होते. नको आम्हाला. फुलाबाई तोऱ्यातच बोलायला जाणार तेवढ्यात काय म्हणालात? अनिल त्याची धारदार नजर त्यांच्यावर रोखत बोलतो. तसं फुलाबाई घाबरून पटकन त्या वाटीतलं एक गुलाबजाम उचलून तोंडात टाकतात. अवखा गुलाबजाम तोंडात घातल्यामुळे त्यांना तो चावताच येत नाही. तशाच तोंडात पकडून त्या घाबरून अनिलकडेच बघत राहतात. फुलाबाईची अवस्था बघून वसुंधरा पण मुकाट्यानं एक गुलाबजाम उचलतात. त्यांना गुलाबजाम देऊन अनिल मागे जातच असतो की ती आजी तोंडातला गुलाबजाम परत बाहेर काढून खाली फेकतच होत्या की अनिल परत ओरडतो, खबरदार, जर एक कण जरी खाली पडला तर गुलाबजामचा खालचा उचलून खायला लावीन मी. अन्नाचा अपमान केलेला माझ्या बायकोला अजिबात आवडत नाही आणि जे तिला आवडत नाही ते मी अजिबात खपून घेत नाही. अनिल त्याचा कडक आवाजात बोलतो. तसं फुलाबाई आणि वसुंधरा तो हातातील गुलाबजाम डिरेक्ट गिळून टाकतात. त्यावेळी आता त्याचं वाकडं झालेलं तोंड बघून मात्र रघु काका आणि काकीला काय त्याचं हसू कंट्रोल होतच नाही. तोंडावर हात ठेवून ती दोघेही हसू लागतात. तर दामोदर राव पण गालात हसत असतात. अनिलला पण त्याचं हसू लपवता येत नाही, कारण त्या दोघी एवढ्या घाबरतील असं त्याला पण वाटलंच नव्हतं. पण तो तोंड फिरून हसू लागतो. बाबा, काका, चला तुम्ही भेटून घ्या दामिनीशी. न भेटताच जात होतात, तिला वाईट वाटेल परत. चला. अनिल आता दामोदरराव आणि काकांसमोर येऊन उभे राहतो. काही गरज नाही, आम्हाला कोणालाही भेटायचं नाही, सदाशिवराव म्हणतात. तुम्हाला कोणी अडवलं पण नाही, तुम्ही निघू शकता. आणि हो, कडेकडेनं जा बरं. नाही, उतार वय आहे ना तुमचं. उगाच पाय घसरला तर हाड मोडायचं एखादं दुसरं आणि मग पुढचं आयुष्य खरंच सरपटत काढावं लागेल, नागेश्वरराव म्हणतात. अनिल नाटकी स्वरात चिडलेल्या सदाशिवरावांना जास्त चिडवतो. हे सगळं बोलताना त्याच्या चेहऱ्यावरचं हसू
तुसभर पण कमी झालं नव्हतं. त्यांना तशीच खुन्नस देऊन तो त्याच्या मिशीवर ताव देत अगदी हाताला धरून दामोदरराव आणि रघु काकांना दामिनीजवळ घेऊन जातो. त्याचनंतर सदाशिवराव, फुलाबाई आणि वसुंधरा मात्र त्यांना आत जाताना बघत तिथेच उभं राहून चरफडत त्यांच्याकडे बघत राहतात. अनिल दामोदररावांना घेऊन दामिनीजवळ जातो. वडिलांना बघताच दामिनी लगेच त्यांच्या गळ्यात पडते. खूप खूप अभिनंदन कलेक्टर मॅडम. दामोदरराव तिच्या डोक्यावर हात फिरवत बोलतात. डोळ्यात पाणी जमा झालं होतं त्यांच्या आपल्या लेकीला एवढ्या दिवसांनी बघून. बाबा, मॅडम काय, मी तुमची छकुलीच आहे. कितीही मोठी झाली तरी मी तुमच्यासाठी नेहमी छोटीच राहणार आहे. पण मी नाराज आहे तुमच्यावर. नेहमी छोटी राहणार आहे, पण मी नाराज आहे तुमच्यावर. एवढे दिवस झाले मी येऊन, तरी तुम्ही मला एकदाही भेटायला आला नाहीत. आणि मी येणार तर पण मला यायला नकार दिला तुम्ही. का? तुम्हाला भेटायचं नव्हतं का मला? दामिनी नाराजीतच त्यांच्याकडे बघत बोलते. होतं काहीतरी कारण छकुल्या. आता तू अशी रुसून बसणार आहेस का माझ्यावर? तर असेल जातो मी परत. मुद्दाम तिला कारण सांगणं टाळतात ते, कारण ती इथे नव्हतीच तेव्हा जे काही झालं होतं ते जर तिला समजलं तर तिला खूप त्रास होईल, त्याचं त्याला माहीत होतं. त्यांना रुसले नाहीये मी बाबा, पण फक्त भेटायचं होतं आणि तुम्ही मला भेटायला येत नव्हता याचं वाईट वाटत होतं, दामिनी बोलते. तसं दामोदरराव आता परत तिला जवळ घेतात. त्यानंतर दामिनी तिच्या काका काकूंना सुद्धा भेटते. त्यांना पण तिला एवढ्या दिवसातून बघून भरून आलं होतं. ते पण प्रेमाने तिला जवळ घेतात. दामिनीला ते तर माहीत होतं की बाकी कोणी तिला भेटण्यासाठी थांबलेलं नसणार, पण तरीही ती कोणाला तरी शोधत होती. पण तो चेहरा तिला दिसत नव्हता. शिवला शोधत आहेस दामिनी? तिची बेचैनी समजून घेत काकी तिच्या खांद्यावर हात ठेवत तिला विचारतात. तशी दामिनी पण होकारार्थी मान हलवते. तो नाहीये इथे, पुढच्या शिक्षणासाठी पुणेला गेला आहे. क्वचितच कधीतरी येतो तो भेटायला, ते पण फक्त 2 दिवस, काकी सांगतात. ओ, मग ठीक आहे, दामिनी बोलते. थोड्या वेळाने सगळी घरी निघून जातात. दामिनी मात्र आजपासून ड्युटी चालू झाली होती तिची, त्यामुळे ती ऑफिसमध्ये थांबली होती. पहिल्याच दिवशी तिने अगदी जोरदार कामाला सुरुवात केली होती. तिच्या हाताखाली बरेच लोक कामाला होते, जे की आधीच शासनाकडून नेमले गेले होते. तिच्याबरोबर आज त्यांचा पण पहिलाच दिवस होता कामाचा. एक टीम बनवून त्यांनी पण कामाला सुरुवात केली होती. पहिला दिवस त्यामुळे थोडंफार दडपण होतंच, पण दामिनी स्वतः सगळ्यांजवळ जाऊन आपुलकीने बोलली होती, त्यामुळे बरेच नॉर्मल झाले होते आता. आणि तिची कामाची जिज्ञासा बघून त्यांच्या मनावर पण तिचं खूप छान इम्प्रेशन पडलं होतं. मॅडम ॲट यू? रामसिंग दरवाजातून तिची परवानगी मागतो. रामसिंग दादा, या ना. बोला, काय झालं? हातातील पेन खाली ठेवत ती आदराने बोलते. तसं त्याच्या चेहऱ्यावर पण हसू पसरतं. आपके घर से टिफिन आया है, आप कहूँ तो खाना लगा दूँ आपका? तो अदबीने बोलतो. अरे हाँ, लंच टाइम तो हो गया है, बाहर सब खाना खाने बैठ गए हैं क्या? दामिनी दरवाजातून बाहेर डोकावत बोलते. तर सगळेच जण एका टेबलावर जेवायला बसतच होते. हाँ, सब अभी बैठ रही है, आपका खाना लगा दूँ? तो परत बोलतो. ओ सब ठीक है, लेकिन आपका खाना आप खाना नहीं खाएंगे? दामिनी त्याच्याकडे बघत बोलते. तर तो तिच्यासमोर त्याचे हात मागे बांधून नजर झुकून तिच्यासमोर उभा होता. त्याचे हात मागे बांधून नजर झुकून तिच्यासमोर उभा होता. नहीं, आज टिफिन नहीं आएगा, ओ कल ही शिफ्ट हुआ हूँ यहाँ तो
अभी तक मेस का कुछ पता नहीं चला है। मैं यही बाहर जाकर कुछ खा लूंगा, आप चिंता मत कीजिए। त्याला खरं वाटलं होतं की दामिनीला त्याची काळजी आहे. एवढी मोठी ऑफिसर बनून पण तिला तिच्या पदाचा कसलाच गर्व नव्हता. सगळ्यांनाच समान वागणूक दिली होती तिने आतापर्यंत. ओ, लेकिन यहाँ तो आसपास कोई होटल ही नहीं है. दामिनी काहीसा विचार करत बोलते. यहाँ थोड़ा आगे एक वड़ा पाव का गाड़ा है, मैंने आज सुबह आते समय देखा था, वही चला जाऊंगा. तो परत बोलतो. अच्छा ठीक है, एक काम करो, आप सब बैठे हैं ना, उन्हीं के साथ मेरे लिए एक चेअर वहाँ पे रख दो, मैं बस हात धोकर आती हूँ. दामिनी बोलतच जागेवरून उठते. आजचा भाग इथे संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.